तलाठी आम्हाला सहकार्य करत नाही याची जाणीव झाली म्हणून अटक करायला गेलो तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर। अतिशय गंभीर परिस्थिती आहे। आहे जसं सर म्हणले बेल ऍप्लिकेशन कॅन्सल करायसाठी यासाठी आम्ही अपील करणार आहोत। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं 7 न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। जो एक मामला वसई में इस समय काफ़ी चर्चा में है, वो मामला है एक सरकारी अधिकारी, एक तलाठी द्वारा एक महिला के साथ में घृणास्पद वारदात को अंजाम दिए जाने का। उस मामले पर लोग संतप्त थे। आपने दूसरी एक वीडियो में देखा है कि किस तरह से लोग तहसील के बाहर जमा हुए, तहसील कार्यालय के बाहर एक बड़ा मोर्चे का आयोजन किया। वही लोग तहसील कार्यालय के बाद यहाँ वसई पुलिस स्टेशन में आए। पुलिस स्टेशन में आकर पुलिस अधिकारी से अपनी बात रखी और क्या कुछ ये पूरा हुआ, हम अनकट पूरा पुलिस स्टेशन का वीडियो यहाँ लगा रहे हैं, आप देखिएगा ज़रूर। वो वीडियो लंबा ज़रूर है, लेकिन पुलिस स्टेशन में आए, क्या यहाँ हुआ, क्या घटनाक्रम हुआ, वो पूरा अनकट वीडियो है, आप अंत तक ज़रूर देखिए। थोड़ा सा आपको इतना ज़रूर कहना चाहूँगा कि लोगों ने यहाँ आरोप लगाए और जिस पर पुलिस अधिकारी ने खासकर एसीपी मैडम ने जो भी कार्यवाही है, कानूनी कार्यवाही, उसको किए जाने का आश्वासन दिया। और अगर पुलिस स्टेशन की तरफ से कुछ इस मामले में लचरता दिखाई दी तो संबंधित अधिकारी के ऊपर भी कार्रवाई करने का यहाँ आश्वासन एसीपी मैडम ने दिया है। तो देखिए पूरा घटनाक्रम क्या कुछ हुआ। आज के लिए अभी के लिए इतना ही, नमस्कार। आंदोलन छेडलं जाणार आहे, तर त्या बाबतीत लवकरात लवकर हे जे काही आहे तुमच्याकडून काय कारवाई करणार आहे काय ते या ठिकाणी करा। आम्ही या बाबतीत समाधानी नव्हतो। म्हणजे त्या ठिकाणी आम्ही महसूल मंत्र्यांनी आणि त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी घ्यावी आणि आम्हाला सबल करावं। हे आमचं सबलतेचं प्रतीक, आपल्या दुर्बलतेचं नाही मॅडम, हे आपलं सबलतेचं आहे। आपल्या बांगड्या बोला किंवा मंगळसूत्र बोला, कुंकू बोला, हे आपलं सबलतेचं आहे। हे सबलतेचं प्रतीक आम्ही आपल्या पोलीस स्टेशनला देत आहोत। पण आपलं हे पोलीस स्टेशन अधिक सबल व्हावं म्हणून ह्या दृष्टीने प्रातिनिधिक स्वरूपात देत आहोत, जे आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये उपमुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना दिलेला आहे, तसं आपल्या पोलीस स्टेशनला देत आहोत। हे या ठिकाणी जिथे कुठे म्हणजे हरवलेल्या व्यक्तींचे किंवा आरोपी व्यक्तींचे फोटो लावतात त्या ठिकाणी लावलं तरी सबलता त्यांना जाता येतं, जर नजरेसमोर पडली तर आमची सबलता म्हणजे निदान त्या ठिकाणी होऊ शकेल। हे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही तुम्हाला देत आहोत। तर आप इकडचे PI आहेत त्याने याचा स्वीकार करावा, त्यांच्या आम्ही हातात देत आहोत। मॅडम आमच्या प्रतिनिधी आहेत, मॅडम महिला आहेत, त्यामुळे ते आमच्याच बाजूने मदत येते। ठेवलं ते आपण तहसीलदाराकडे दिलेलं आहे, हे आपण पोलीस यंत्रणेला देत आहोत। तर त्याचा त्याने या ठिकाणी आमच्याकडून तो स्वीकार करावा। असेच सबल राहा मॅडम या पुढे। तर असंच सबलतेचे प्रतीक आम्ही तुम्हाला देत आहोत। याच्यात मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत, पावडर आहे, लिपस्टिक आहे, काजळ आहे, कानातले आहेत, सगळं काही आहे। हे आमचा शृंगार आहे। आम्ही सबल आहोत, पण तुम्ही सबलतेने आमचं रक्षण करावं महिलांचं, त्याचं हे प्रतीक म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत। या ठिकाणी 7 जून 2024 रोजी वसई पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे विनयभंगाचा, त्या अनुषंगाने वसईकर बंधू भगिनींच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण आज या ठिकाणी सुरुवातीला माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयावर आणि आज या ठिकाणी त्यानंतर पोलीस स्टेशनला आलेला आहात। तर साधारण 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याशी ज्या ज्या बंधू भगिनींचा परिचय झाला आहे, अगदी मॅडम असतील, खानोलकर साहेब असतील, डोंगरे साहेबही येऊन गेलेत, तर मी माझ्या वर्तणुकीबाबत आणि माझा जो कटाक्ष असतो की आमच्या अंमलदारांनी, अधिकाऱ्यांनी जनतेशी कसं वागावं, आम्ही कसोशीने प्रयत्न करतो। असा असतानाही आम्ही तुमच्या कसोटीपर्यंत उतरलेलो नाही, असं एकंदरीत तुमच्या नाराजीवरून स्पष्ट दिसतंय। तर आमच्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणखी काय करता येईल हे आपल्याशी चर्चा करून निश्चितपणे त्या मार्गावर आम्ही पाऊल टाकू। आता ही जी घटना घडली, ही घटना घडल्यानंतर मी स्वतः त्या ताईंशी बोललो, त्यांच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण तक्रार दाखल झालेली आहे। पोलीस स्टेशनला बाहेर भेटण्यासाठी कोण त्यांना भेटलं याच्याबाबतही आम्ही तपास करू, चौकशी करू। ते काय मी समोर येऊन कधी बघितलेलं नाही। आमचा शक्यतो सूर असा असतो की तक्रारदार ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार देईल त्यावेळी ती नोंदवली जाते, म्हणजे तक्रार देण्यासाठी कोणालाही आम्ही कधी उद्युक्त करत नाही। तर हे कृपया समजून घ्या।
त्यानंतर जो घटनाक्रम सांगितला की आरोपिताला अटक करण्याबाबतची प्रक्रिया, तर कायदेशीर प्रक्रिया जी असते ती ठीक आहे. 7 वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये आयोग ठरवू शकतात अटक करायची की नाही. त्यामध्ये वेगवेगळे अँगल असतात. आरोपीकडून काही रिकव्हरी आहे का, आरोपी पळून जाऊ शकतो का, आरोपी परराज्यातील किंवा इतर ठिकाणचा रहिवासी आहे का, जो खटल्यामध्ये उपस्थित राहू शकणार नाही, असे सगळे निकष असतात. परंतु महिलाविषयक गंभीर गुन्हे दाखल असताना आरोपीला अटक होणं ही एक नैसर्गिक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने त्याने ज्यावेळेस आरोपीने तक्रारी केल्या आरोग्यविषयक, आम्ही त्याला मेडिकलसाठी पाठवलं. त्या मेडिकलचा राहिलेला भाग मुंबई येथे होणार होता सायकॅट्रिकचा, तर तो होण्यामध्ये 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आरोपी टेस्टसाठी टाळाटाळ करू लागला, आम्ही तो सहकार्य करत नाही असा निकष कायद्यानुसार काढून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्याला आता जामीन प्रक्रिया जी झाली त्या प्रक्रियेबाबत आपल्याला रिमांड रिपोर्टची कॉपी मागितली, ती दिली जाईल. त्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पण वेगाने करून घेऊ. आज त्याचा ड्राफ्ट निश्चित करणार आणि डोंगरे साहेब असोत, दाबरे साहेब असोत, आपली जी टीम आहे, आपल्या टीमला दाखवून त्याचं जे दोषारोप पत्र सदोष परिपूर्ण होईल यासाठी निश्चित पूर्ण प्रयत्न करू आणि 1 आठवड्याच्या आत आपण त्याचं दोषारोप पत्र टाकू. अगदी आपणही माननीय न्यायालयाला आपल्या योग्य फॉर्म मार्गाने विनंती करून स्पीडी ट्रायलसाठी आपण प्रयत्न करूया आणि ज्या ज्या आपल्याला आणखी त्रुटी असतील त्या आपण कधी सांगाव्यात त्याबाबत आम्ही पूर्तता करू आणि जे लूप होल्स किंवा लॅकुना तुम्ही सांगितले त्याच्याबाबतही चौकशीबाबत माझ्या वरिष्ठ मॅडम या ठिकाणी आहेत, ते आपल्याला उत्तर देतील आणि या गुन्ह्यामध्ये कुठलीही कुचराई राहणार नाही. बेल ही फक्त एक प्रक्रिया आहे, ती सुद्धा आपण रद्दचा प्रयत्न करणारच, पण त्याला शिक्षा कशी होईल लवकरात लवकर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू. नक्की करणार मॅडम, फक्त आपलं सहकार्य ठेवा, निश्चित करूया. तर या सगळ्या बाबी ज्या आपण व्यक्त केल्या होत्या त्याबाबत मी माझं मनोगत व्यक्त केलं. आता माननीय मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी मध्ये घटना घडलेली आहे, खरंच अत्यंत घृणास्पद आहे. म्हणजे महिला म्हणून मला ही लाज वाटली, कारण आपण एक सरकारी अधिकारी आहोत आणि आपल्याकडे जी जनता येते ती आपल्याला म्हणजे त्यांच्या काही अडचणी आहेत म्हणून आपल्यापर्यंत येते. ती महिला त्याच्या 7-12 फेरफाराच्या अनुषंगाने तिथे गेली होती. मलाही ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला खूप म्हणजे अंगावर शहारे आले माझ्याही की बाबा अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे, ते पण वसई सारख्या सुसंस्कृत ठिकाणी आणि कुठेही अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे. ज्यावेळेला आम्हाला समजलं आम्ही त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे हे जे रेखा पाटीलचं पहिलं व्हर्जन आहे की बाबा सहकार्य केलं नाही, आता डोंगरे साहेबांनी सगळी क्रोनॉलॉजी सांगितली, तसेच सत्येंद्र कुमार अंटील वर्सेस सीबीआय हे एक अलीकडचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये थोडं पोलिसांच्या म्हणजे कामावर थोड्या मर्यादा टाकलेल्या आहेत की 7 वर्षापर्यंत शिक्षा असेल तर तुम्ही अरेस्ट करू नका किंवा केले तर पूर्ण ह्याच्यापर्यंत कारणं द्या. त्यामुळे तिला तसं म्हटलं असेल आणि रेखा पाटीलची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जे काही वाटेल की ती दोषी आहे तर कारवाई केली जाईल. तर त्यानुसार ती म्हटली असेल का दुसऱ्या दिवशी त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि मेन म्हणजे फक्त पोलीस यंत्रणा नसते, मेडिकल ऑफिसर असतो, पोलीस असतात आणि कोर्ट असतं, तिघं मिळून हे काम करत असतं. ज्यावेळेला ताब्यात घेतला त्यावेळेला त्यांना ती परिस्थिती सांगितली आणि त्याला ज्यावेळेला मेडिकलला आम्ही पाठवलं त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला मुंबईला शताब्दीला रेफर केलं होतं. त्यामुळे आमचा 1 दिवस त्याच्यामध्ये गेला, कारण जोपर्यंत डॉक्टर फिट सांगत नाहीत आणि तोपर्यंत आम्ही त्याला अरेस्ट करू शकत नव्हतो, त्यासाठी फक्त 1 दिवस गेला. नाहीतर आम्ही तात्काळ आता रात्री पण एक दाखल झाला आम्ही तात्काळ अरेस्ट करतो, परंतु यामध्ये सुद्धा आम्ही अरेस्ट करून त्याला प्रोड्यूस केलेला आहे आणि रात्री प्रोड्यूस केल्यामध्ये सुद्धा त्याला 2-3 वेळा त्याला दवाखान्यात आम्हाला ऍडमिट करावं लागलं. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे म्हणताय की तुम्ही बेलची जी ऑर्डर आहे ते सगळं आम्ही तुम्हाला पुरवतो आणि जे बेल मिळायला आहे जसं सर म्हणले बेल ऍप्लिकेशन कॅन्सल करायसाठी यासाठी आम्ही अपील करणार आहोत. नाही ते काय डीएमपी हे बघा तुम्ही स्वतः गेला आणि तुम्ही सगळं सांगितलं डॉक्टरला, ते नेणं महत्वाचं आहे की बाबा त्या गोष्टी त्याचं काम आहे तो, कारण उद्या त्याच्या झालं तर तोही म्हणेल की मला त्यानं सांगितलं म्हणून मी या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे मी तुम्ही म्हणतो जो डिले झाला 1 दिवसाचा तो या गोष्टीसाठी झाला. आमचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा किंवा असं काहीही नाहीये. तुम्हाला सांगते की कुठल्याच प्रकारचा कुठला आर्थिक व्यवहार तुम्ही
मी स्वतः त्या कुटुंबातील जे काय आहे फिर्यादी तिचा भाऊ तिची वहिनी सगळी माझ्याकडे येऊन गेलेली आहेत. आम्ही दोघं सुद्धा आता त्या महिलेला जाऊन ती एका ट्रॉम्यात आहे, तर आम्ही तिला सांगितलं की आम्ही 1-2-3 दिवसांमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन तुला या ट्रॉम्यातून बाहेर काढण्यासाठी आमच्या परीने जी मदत होईल ती आम्ही करतो. म्हणजे तिच्यावरची जी परिस्थिती आहे मला समजू शकते, कारण एक महिला ज्या वेळेला अशा प्रकारच्या परिस्थितीला एकदम सामोरं जातं ती कधी आयुष्यात त्या गोष्टी तिने बघितलेल्या नसतात. आता आम्ही पोलीस आहे, आम्हाला रोजचं आहे की बाबा ह्या गोष्टी अशा घडतात, परंतु ही महिला एका चांगल्या सुसंस्कृत घरात आहे, तिनं अशा प्रकारचं कधीच बघितलेलं नाहीये, त्यामुळे ती एक वेगळ्या ट्रॉम्यामध्ये आहे. तिला सुद्धा त्या ट्रॉम्यातून बाहेर करण्यासाठी आम्ही आमच्या परीनं पूर्ण मदत करू आणि तुमच्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करतो. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.